कोथरूड विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामात घोटाळा झाला आणि त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली होती। आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमोल बालवडकर यांच्या प्रभागात विकासासाठी जो निधी दिला जातो तो निधीच गायब करण्यात आला। आणि यानंतर अमोल बालवडकर यांनी चक्क चंद्रकांत पाटील यांच्यावरच आरोप केलेत। माझ्यासोबत अमोल बालवडकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। तुम्ही पुन्हा एकदा थेट चंद्रकांत पाटील यांचंच नाव घेताय, नेमकं काय झालं? 2019 पासनं आदरणीय चंद्रकांत दादा पाटील या मतदारसंघाचे आमदार आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत। आज 2026 त्या ठिकाणी चालू आहे। कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा 2 निवडणूक त्यांच्या सोबत होतो। त्यांचंही त्या पक्षाचं त्यावेळेस त्यांचं काम केलेलं आहे। पण त्याच्या बदल्यात या पुणेकरांना कोथरूडकरांना काय मिळालं हे खरं तर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे। पुणे हे सुसंस्कृत शहर आहे आणि या सुसंस्कृत शहरामध्ये 2दा आयता लादलेला उमेदवार त्या ठिकाणी हे पुणे शहर निवडून देते, मोठ्या मतांनी निवडून देते। आणि त्याच्या बदल्यात या शहराला काय भेटतं, या मतदारसंघाला काय भेटलं, एकही विकास काम चंद्रकांत दादाच्या माध्यमातून झालेलं नाहीये। कारण जेव्हा एखादा कॅबिनेट मंत्री असतो आमदार, तेव्हा त्या मतदारसंघामध्ये गार्डन, मैदाने, टॉयलेट, रस्ते, सर्व कामं एकदम तुम्ही राज्यातल्या कुठल्याही कॅबिनेट मंत्र्याचा मतदारसंघ बघा आणि त्याच्या बदल्यात हे खरं तर कोथरूडला लागलेला शाप आहे। याच्या माध्यमातून कुठलीही कामं त्यांना करता आली नाही, त्यांना स्वतःला कामं करता आली नाहीत। पण जे कामं करतंय त्यांचंही तिकीट कट करा, त्यांनाही बाजूला काढा, बरं ते एखादा कार्यकर्ता म्हणून निवडून आला, परत त्याचाही निधी कमी। अरे कुठल्या लेवलला तुम्ही, पद कोणतं, तुमची उंची काय, तुम्ही मला कशाला मोठं करताय? मी लहान कार्यकर्ता आहे, चंद्रकांत दादा पाटील मला त्या ठिकाणी मोठं करत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही। पण या राजकीय स्पर्धेमध्ये मला वेदना कधी होतं जेव्हा विकास कामं असतात, विकास कामं थांबवली काय अमोल बालवडकरचं नुकसान तर झालंय, पण माझ्यापेक्षा माझ्या भागातली जनता आहे जी अनेक वर्ष कोरोना काळ असन, प्रशासन काळ असन, अनेक कामं रखडलेली आहेत। रस्ते आहेत, ड्रेनेज लाईन आहेत, उद्याने, मैदानं आहे। बोलूयात आपण। तुम्ही एक फार गंभीर आरोप करताय की म्हणजे त्यांच्या मतदारसंघात जी काही विकास कामं झाली त्याच्यामध्ये घोटाळा झाला। हे नेमकं काय, म्हणजे घोटाळा कशा झाला, कितीचा झाला, कुणी केला, याची जरा सविस्तर माहिती द्या। आता मी तर पहिला ते अनेक विषय आहेत, त्यातला फक्त पहिलाच एक विषय फक्त मी दिला की बाबा चौकशी करतात। मी काय कोणाचं नाव दिलं नाही। एक छोटा विषय आहे 40 लाख रुपयाचा, याच्यामध्ये अनियमितता आहे। ते काम 10 लाख रुपयाचं पण नाहीये, पण ते काम 40 लाख रुपये दाखवलं, याची चौकशी करा। मी कोणाचं नाव घेतलं नाही, कोणाचं काय घेतलं नाही। मग एवढी मिरची का लागली की तो प्रस्ताव अमान्य केला आणि उलट मी त्याची चौकशी लावली किंवा मागणी केली म्हणून त्यांनी ते विषय माझे निधी झिरो करण्याचा ठराव मंजूर केला। त्यामुळे एका बाजूला तुम्ही काम करायची नाही, दुसऱ्या बाजूला जो काम करतो त्याला करून द्यायचे नाही। कारण हे शेवटी लोकशाही आहे, ठीक आहे। सत्ता असन, आघोरी त्यांचं मेजॉरिटी असन पुणे महानगरपालिका, पण याचं उत्तर उद्या कुठेतरी तर द्यावं लागेल यांना। पण तुम्ही म्हणताय की निधी शून्य केला, पण हा निधी चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच केला असं तुम्हाला का वाटलं? कारण महापालिकेमध्ये आपण पाहिलं असेल, महापौर आहेत, सभागृह नेते गणेश बिडकर असतील, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले असतील, खरं तर यांच्या माध्यमातून या निधीचं वर्गीकरण केलं जातं, वाटप केलं जातं। असं असताना तुम्ही थेट चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच तुमचा निधी शून्य केला असं म्हणताय। मी त्याच शाळेतनं बाहेर आले ना, शेवटी मी तिथनंच त्याच पक्षात काम केलेलं आहे। त्या दिवशी तो प्रस्ताव आल्यानंतर काय गडबड झाली, कोणाकोणाला चंद्रकांत फोन केले, कोणाकोणाला दम देण्यात आला। पुणे महानगरपालिकेतल्या जे नेते आहेत, चेअरमन असन किंवा सभागृह नेते, यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना जबरदस्ती या गोष्टी करण्यात आल्या। त्यांनी सांगितलं बाबा असं करू नका, याचा विषय खूप वेगळा होईल, तुम्ही वेगळ्या पद्धतीने हँडल करा। पण त्यांचा इगो एवढा आहे, त्यांना अहंकार एवढा की नाही बाबा हे नाही म्हणजे नाही, मी काही करू शकतो। पण हे चुकीचं आहे, त्यातून खरं तर तेच उघडे पडलेत। तुम्ही महानगरपालिकेतले जे पदाधिकारी आहेत म्हणजे त्यांना दोष देत नाही, याचं सगळं खापर शेवटी चंद्रकांत पाटील यांच्यावरच फुटतं। शेवटी सुरुवात तिथनं झाली ना। शेवटी ते नेते आहेत, मी त्या मतदारसंघातला नगरसेवक आहे, त्यांचं प्रेम आपल्या सर्वांना माहिती आहे की माझ्यावरती किती आहे। त्यामुळे माझं एवढं हित कोण शोधणार आहे? त्यामुळे माझे हितचिंतक चंद्रकांत दादा पाटीलच आहेत। दुसरा एक प्रश्न, काल जेव्हा पुणे महानगरपालिकेत सर्वसाधारण सभा होती तिथे सुद्धा तुमची खूप खडाजंगी झाली। सभागृह नेते गणेश बिडकर असतील, तुमच्याजवळून त्यांनी काहीतरी म्हणाले आणि त्यानंतर तुम्ही असं सांगितलं की मला धमकी देण्यात आली। तर नेमकं काय झालं होतं तुमच्याजवळ जेव्हा गणेश बिडकर आले तेव्हा काय म्हणाले? काय झालं, हे सर्व पुणे शहर जनरल बॉडी सभा पाहत असतं
आणि हे सभेमध्ये त्यांना जाणवलं की हे काहीतरी चुकीचं चाललंय, की यातून चुकीचा मेसेज बाहेर जायला लागलाय. मग त्यांना ते मनावरती त्यांचा ताबा राहिला नाही. त्यातून त्यांनी असं वाक्य वापरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आहेत निलेश निकम यांना, की आता इथून पुढच्या काळामध्ये आपली युती फक्त राज्यामध्ये राहील, पुणे महानगरपालिकेमध्ये आपली युती आता राहणार नाही. हे त्यांचं वाक्य आहे. पण मी त्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो की आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्याकडे परत येऊ नका. तुमचा सगळा लेखाजोखा आम्ही जेव्हा बाहेर काढू, या पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही इतक्या दिवसापासून काय काय उद्योग केलेत, मग तेव्हा तुम्ही आम्हाला आठवण द्यायला येऊ नका की आपली राज्यामध्ये युती आहे. मग तेव्हा आम्ही तुम्हाला म्हणू युती राज्यात, पुण्यात आपण विरोधक आहोत. हा म्हणजे तुम्ही फार अतिशय म्हणजे का स्पष्ट शब्दात इशारा देताय. काय काय उद्योग केले, काय नेमकं काय केलं सांगून टाका. आता कॅमेरा समोर आहे, वेळ आहे, आता जे असेल ते बोलून टाका. प्रत्येक गोष्टीची वेळ असते. उगाच काहीतरी बोलून त्याला काय अर्थ नाहीये. आता मी पहिलंच फक्त एक पत्ता काढला तर एवढं रामायण झालंय. अजून तर एवढे एवढे विषय यायचे. एका पत्त्याने एवढं अख्खे पुणे शहर, पुणे महानगरपालिका हल्लेली आहे. त्यामुळे त्यांनीच विचार करावा की पुढचे विषय काय काय आहे. ते मी विचार करण्याची गरज नाहीये. अजून एक, चंद्रकांत पाटील यांच्यावर तुम्ही सातत्यानं टीका करता. आपण पाहिलं असेल महानगरपालिका निवडणूक जी झाली ऐनवेळी अमोल बालवडकर यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यानंतर बालवडकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यानंतर मतदान निवडणुकीत जे काय घडलं ते सर्वांनी पाहिलं. अजूनही तो विसरला जात नाहीये. तुम्हाला काय वाटतं, नेमकं तुम्हाला टार्गेट केलं जातं असं वाटतं का? कसं आहे, आता मी तर निवडून आलेलो आहे, पण काही त्यांचे जवळचे लोक, कार्यकर्ते किंवा काय असेल ते चुकीच्या पद्धतीने कुठले विषय किंवा बिलो द बेल्ट असेल किंवा अनेक ॲनिमेटेड काही AI जनरेटेड फोटो व्हिडिओज बनवून त्याला काही लोक जनता त्याला रिस्पॉन्स देत नाहीये. पण ह्या गोष्टी यायची गरज नाही. तुम्ही राजकारणामध्ये, पुणे हे सुसंस्कृत शहर आहे. मी जे काय करतो माझ्या अकाउंटवरतून करतो, भले ते शाल जोडीत असतील, चिमट्या असतील, प्रश्न असतील, तो मला अधिकार आहे, तो संविधान दिलेला आहे. मी संविधानाच्या चौकटीत, एक लोकशाहीच्या चौकटीत करतो आणि राजकीय चौकटीत मी जे काय करत असतो. पण ते कुठेतरी नीतिमत्ता विसरलेले आहेत, कुठेतरी मनातनं हारलेले आहेत. आणि मी निवडून आलेलं त्यांना कुठेतरी ते दुःख एवढं झालंय की ते त्यांना व्यक्त व्हायला जागा भेटत नाही. त्यामुळे ते सगळे उद्योग करतात. तर चंद्रकांत दादांनी त्यांना सल्ला द्यावा की बाबा हे अशा गोष्टी करू नका, कारण आम्हालाही अनेक गोष्टी करता येतात, पण आम्ही आजपर्यंत आमची ती आम्हाला असलं कुठले संस्कार नाही आहेत आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन आहे, म्हणून आम्ही असले उद्योग करत नाही. अमोल बालवडकरांचा किती निधी कापला, त्याच्या तुमच्या मतदारसंघावर, तुमच्या प्रभागात नेमका काय फरक पडणार आहे, असा एकूण किती निधी होता? बघा, आम्हाला अनेक रस्त्यांचे विषय होते. ते रस्ते आम्हाला विकसित करायचे. उद्यान आहे बारडीमध्ये, अजून एक सुद्धा मोठं उद्यान नाही, ते उद्यानासाठीचा निधी आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही, त्या मैदानाचा निधी आहे. चंद्रकांत दादांच्या मागं लागून आम्ही 8-9 वर्ष वैतागलो, पण त्यांना साधं एक टॉयलेट सुद्धा त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघात बांधता आलं नाही. ते त्यांनी दाखवावं, त्यांनी काय केलं आमच्या मतदारसंघामध्ये. एवढं जर अमोल बालवडकर बद्दल त्यांना येतं, एकदा त्यांनी, तुम्ही सर्वांनी आमच्या दोघांना एकदा समोरासमोर बसवा. मी यायला तयार आहे की बाबा मी काय कामं केलीत, चंद्रकांत दादांनी काय कामं केलीत. बघा, नेते आहेत, पण यातून सर्वसामान्य नागरिकांचा तोटा होते. कारण ते कोल्हापूर येऊन पुण्याला हॉल्ट करतात, मंत्रिपद घेऊन मुंबईला जाते. ते फक्त हॉल्ट म्हणून कोथरूडचा वापर जर त्यांना करायचा असेल तर इथून पुढच्या काळामध्ये आमच्या भागातले मतदार त्यांना ही संधी देणार नाही. शेवटचा प्रश्न, काल जे काय घडलं, तुमचा निधी थांबवण्यात आला, याविषयी तुमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडे काही बोलणं झालं, काही सांगितलं, याच्यावरून कुठून मार्ग निघेल असं काय वाटतं? राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मला काल फोन केला. त्यांनी आम्हाला सांगितलं, काही सूचना केल्या की बाबा आपल्या राज्यामध्ये युतीचं सरकार आहे, आपल्याला काही विषयाला लिमिटेशन आहे, तर तुम्ही जे काय पुणे शहराचे विषय पुणे शहराच्या लेवललाच तुम्ही संपवत जावा. बाकीचे जे काही गोष्टी असेल मी निश्चितपणे योग्य नेत्यांना सांगण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल, असा आमची बोलणं झालं. ओके, तर आपण पाहू शकता अमोल बालवडकर आहेत, यांच्या प्रभागासाठी जो काही निधी महानगरपालिकेकडून देण्यात येतो, मात्र राजकीय आक्षापोटी तो निधी वगळण्यात आला, तो निधी कमी करण्यात आला असा आरोप करत अमोल बालवडकर यांनी पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.